नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आपण रोजच गुळाचे सेवन हे करतच असतो. याचे अनेक लाभकारी गुण देखील आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की गुळ हा फक्त आरोग्याच्या दृष्टीनेच गुणकारी नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने देखील याचे खूप सारे लाभ आहेत. गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. रात्री जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पोटासंदर्भातील अनेक समस्या दूर होतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या देखील दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खूप फायदेशीर आहे. गुळाला सूर्यकारक मानले जाते, त्यामुळे गुळाचे काही उपाय केल्याने सूर्य मजबूत होतो. तुम्ही सुद्धा गुळाच्या या उपायाने स्वतःचे नशीब बदलू शकता. जर लग्न ठरवताना अडचणी येत असतील, नोकरी मिळत नसेल, तुमची आय वाढत नसेल, रोजगार मिळत नसेल, अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे समाधान गुळाने केले जाऊ शकते. तसेच गुळाच्या या उपायाने नोकरी, व्यापार, धन, कर्ज व आपल्या आरोग्यासंदर्भातील समस्यांमधून देखील सुटका मिळते. तर या व्हिडिओमध्ये बघूयात गुळाचे चमत्कारी काही उपाय, जे घरात धनवृद्धी व घरात सुखशांती घेऊन येईल. पण त्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला हवा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री माता लक्ष्मी. तसंच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर बघूयात गुळाचे काही चमत्कारिक उपाय. नंबर 1. सगळ्यात आधी, जर कुंडलीतील सूर्यग्रह कमजोर असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही थोडासा गूळ खाऊन करा व त्यावर पाणी पिऊन घ्या. तसेच रविवारपासून पुढच्या 8 दिवसापर्यंत 800 ग्राम गहू व 800 ग्राम गूळ मंदिरामध्ये अर्पण करा. यामुळे सूर्य मजबूत होण्यास मदत मिळते. नंबर 2. जर तुमची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल, पैशाची तंगी नेहमी राहत असेल, तर गुळाचा छोटासा तुकडा घेऊन लाल कपड्यामध्ये एक शिक्का सोबत बांधा. त्यानंतर हे माता लक्ष्मीच्या फोटोच्या समोर ठेवा. याची रोज विधिवत पूजा करा. 5व्या दिवशी दुर्गा मातेची आराधना करून ही कपड्यात बांधलेली पोटली तुम्ही तुमच्या तिजोरी, पर्स किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता या ठिकाणी ठेवा. नंबर 3. जर नेहमी तुमच्यावर कर्जाचा बोजा राहत असेल, तर पिवळ्या कपड्यामध्ये 7 हळदीच्या गाठी घेऊन त्यात थोडासा गुळाचा तुकडा घ्या व ते बांधा. त्यानंतर हे त्या स्थानी ठेवा जिथे तुम्ही पैसे ठेवता. त्यानंतर 21 दिवसानंतर या पिवळ्या कपड्यातील सर्व वस्तू, म्हणजे जे सामान आहे, ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. असं केल्यामुळे कर्जापासून मुक्ती मिळते. नंबर 4. जर तुमच्या लग्नाचा योग जुळून येत नसेल, लग्न ठरत नसेल, तर गुळाचा हा उपाय करा. यासाठी प्रत्येक गुरुवारी पिठात थोडासा गूळ, तूप, हळद टाकून ते गाईला खाऊ घाला. हे तुम्हाला 7 गुरुवार करायचं आहे. असं केल्यामुळे व्यक्तीचे लग्न लवकरात लवकर ठरेल व ते होऊन जाईल. नंबर 5. जर तुम्हाला नोकरी भेटत नसेल, नेहमी निराशाच तुमच्या पदरी येत असेल, तसेच नोकरीमध्ये तुम्हाला उन्नती हवी असेल, रोज सर्वात पहिली चपाती गाईला काढा. त्यामध्ये थोडासा गूळ टाकून गाईला खाऊ घाला. हा उपाय तुम्हाला रोजच करायचा आहे. या उपायामुळे लवकरात लवकर नोकरी भेटण्याचे योग येतील. नंबर 6. जर तुमचे एखादे काम खूप काळापासून अडकलेले असेल, खूप अडथळे येत असतील व खूप काही प्रयत्न करूनही सफलता मिळत नसेल, तर मंगळवारी एक छोटी गुळाची ढेप लाल कपड्यामध्ये बांधून त्यातच एक सिक्का ठेवून ते एखाद्या नदी, समुद्र किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. नंबर 7. जर तुमचे स्वप्न असेल, तुमचे स्वतःचे घर असावे, संपत्ती असावे, तर प्रत्येक गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गुळाचे दान करा. यामुळे व्यक्तीच्या अनेक मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. तसेच रविवारी लाल गाईला गुळ चारल्यास देखील लवकरात लवकर स्वतःचे घर बनण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होईल. नंबर 8. गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून केळ्याच्या झाडावर 1 मूठ चणे व भिजलेली डाळ तसेच गुळाची छोटी ढेप टाकल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते. असे 5 ते 7 गुरुवार रोज करायचं आहे. या उपायामुळे तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होणार आहेत. नंबर 9. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होऊन अमंगळचे कारण बनत असेल, तर यापासून असलेले दोष किंवा अडथळे यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन गूळ चढवा.
जर मंदिर जवळपास नसेल तर अन्य काही कारणे असेल तर एखाद्या ब्रह्मचारी व्यक्तीला तुम्ही हे गुळाचे दान करा. नंबर 10, जर तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जात असाल तर घरातून निघताना रस्त्यात गाईला पीठ किंवा गूळ खाऊ घाला. यामुळे नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सफलता भेटणार आहे. नंबर 11, ज्या घरात सकाळ संध्याकाळ वादविवाद, भांडणे होत असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीही राहत नाही. परिवारात भांडणं असणं हे देखील अनेकदा पैशाच्या तंगीचे एक महत्त्वपूर्ण कारण बनत असते. माता लक्ष्मीची कृपा भेटण्यासाठी तुम्ही गुळाचा उपाय करा. 1.25 किलो गूळ जमिनीमध्ये गाडा. या उपायाने घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल. परिवारातील व्यक्तींमध्ये देखील आनंदी वातावरण निर्माण होईल. नंबर 12, जर तुम्हाला अनेक संकटे, बाधा यांनी घेरलेले असेल, तसेच तुमचे होत असलेले काम मध्येच थांबले असेल, मध्येच बंद पडलं असेल, तर तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी संकटमोचन हनुमानांची पूजा विशेष रूपाने फलदायी ठरते. तसेच चणे व गुळाचा भोग लावून आपल्याला ही पूजा करायची आहे. जर हे संभव नसेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही माकडांना चणे व गूळ खाऊ घाला. जर तुमच्या जवळपास माकडं देखील नसतील तर तुम्ही एखाद्या लाल गाईला हे खाऊ घातले तरीही चालू शकते. नंबर 13, जर एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल, काही आजार असतील तर झोपण्याआधी आपल्या बेडरूममध्ये 2 किलो गूळ एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा. असं केल्याने तुमच्या अनेक प्रकारच्या समस्यांचे समाधान होणार आहे व तुम्हाला या उपायाने झोप देखील वेळेमध्ये येईल. नंबर 14, जर तुम्हाला कुठे जखम होत असेल, एखादी दुर्घटना घडली असेल, तर तुम्ही हनुमान मंदिरात तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून दान करा. असं केल्यामुळे दुर्घटना व जखम होणे अशा शंका देखील दूर होतील. मंडळी, हे जे उपाय आहेत ते पारंपरिक, धार्मिक, श्रद्धा यांवर आधारित आहेत. तसेच यांचा काही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी या उपायांबरोबरच तुमची मेहनत, चिकाटी, योग्य नियोजन व आर्थिक निर्णय महत्त्वाचे आहेत. अशाच उपयुक्त धार्मिक, वास्तू टिप्स व पारंपरिक उपायांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर पुन्हा एकदा भेटूया नवीन अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.